सर्व संघांना विनंती आहे, ज्या संघाचे एक्स्ट्रा प्लेयर नसतील 5 रनाची पेनल्टी लावण्यात येईल। शेवटचा पुकार आहे सगळ्या संघाला, आपला अतिरिक्त खेळाडू आणि 15 जणांमधलाच पाहिजे, याची सर्व संघांनी आणि करणारी दक्षता घ्यायची आहे। जयराम यादव यांचा आपण स्वागत सत्कार स्टेजवर करणार आहोत। तसेच नरेश गजबोले यांचा देखील स्वागत सत्कार आपण स्टेजवर करणार आहोत। यानंतर आपण आवाज ऐकूया, ज्यांचा आवाज मोठमोठ्या स्पर्धेला आपल्याला ऐकायला मिळतो। एका कमी वयामध्ये ज्याने या क्रिकेटच्या कॉमेंट्री मध्ये आपल्या नावाचा ठसा या केवळ तालुक्यामध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये ज्याने आपल्या नावाचा ठसा उमटवलाय, असा आपण आवाज एक ऐकूया हर्षलजी मुंडे यांचा। तोपर्यंत धन्यवाद। हॅलो हॅलो चेक। येस, थँक्यू सो मच। योगीजी जाधव सरांचा आवाज या पलीकडे ऐकत होतो, त्या पलीकडे आपण दिगंबरजी गुंटेकर सरांना ऐकलं। एक दमदार स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आहे, म्हणजेच माणगाव ग्रामीण टेनिस क्रिकेट आयोजित माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 पहिलं पर्व प्रकाश जोतातील नाईट पहिली स्पर्धा। यस, अंपायर ग्रीन सिग्नल, मॅच इज ऑन, लेट्स प्ले। आजच्या रात्रीची तिसरी मॅच, यावेळीचा पहिला बॉल, हाफ ट्रॅकर अडवा पार्टनर शॉर्ट पूल पूल ठरेल सक्सेसफुल, आउट ऑफ द पार्क। पहिल्याच बॉल वरती 6। हॅलो चेक। हॅलो चेक। पहिल्या बॉलवरती 6 धावा पाहिल्या, दुसऱ्या चेंडूवरती आपण 1 धाव येताना पाहिले। लगेच कमबॅक झाला मॅच मध्ये, कमबॅक इम्पॉर्टंट आहे। मग षटकार आला, त्या पलीकडे सिंगल आली, विकेट इम्पॉर्टंट। पुढचा बॉल खोलात टाकला, ऑन साइडला चांगला स्ट्रोक, मिड ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक वेगानं परफेक्ट। ओहो, या वेळेला परफेक्ट फेक बघायला मिळाली। पंचांकडे क्लाउड अपील, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात येते, बघितलं जाईल या वेळेला रन आउटच्या स्वरूपामध्ये बॅटर आउट आहेत की नाही, की बचावले की आउट आहेत, बरेच प्रश्न उभे राहतील। आणि त्याच वेळेला तिसऱ्या पंचांची आणि तिसऱ्या डोळ्याची अगदी या स्पर्धेची आपण मदत घेऊया। ड्रीम्सक्रिकेट.in, दूध का दूध, पाणी का पाणी। कौसुफजी पाटील, ड्रीम्सक्रिकेट.in चे सर्वे सर्व आणि त्यांची संपूर्ण टेक्निशियल टीम आपल्याला पाहायला मिळते। सन्माननीय सागरजी जोशी साहेब यांना विनंती करण आपण या व्यासपीठावरती आपल्या या दमदार स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत आहे। आमच्या तिसऱ्या पंचांना विनंती करू, तिसरे पंच आपण व्यासपीठापाशी आणि YouTube वाहिनीच्या स्क्रीन पाशी संपर्क साधायचा। तिसरे पंच डीजे। हॅलो, सन्माननीय सुशीलजी वर्धक यांनाही विनंती करण आपण या व्यासपीठावरती आपले या दमदार स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे। आपण पाहतोय, आपण या स्पर्धेचा अगदी आनंद घेतोय आणि या स्पर्धेचे आपण साक्षीदारही झालोय। माणगाव ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार, पहिलं पर्व आणि या निश्चित प्रकाश जोतातील पहिल्या पर्वाचं या संपूर्ण माणगाव ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला असेल गर्व आणि गर्वानं मान उंच व्हावी अशा स्वरूपाचं दमदार आणि असरदार दिमागदार क्रिकेटचा सोहळा इथे आयोजित केला। या संपूर्ण आयोजकांचे आभार आहेत। निर्णयाची अंमलबजावणी होईल। यस, नॉट आउट। बॅट्समन सुखरूपरित्या अगदी आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये
उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्कवरती महत्वाचे गोलंदाज आहेत रोहित. या रोहित नावाला कोण विसरेल. माणगाव प्रीमियर लीगचं पहिलं पर्व आवर्जून मी आठवून सांगेन की या खेळाडूनं प्रभावित केलं होतं. फायनलची ती मॅच होती. फायनलच्या मॅच मध्ये अद्भुत कामगिरी या खेळाडूने केली होती. बऱ्याचशा घडामोडी आजच्या रात्रीमध्ये सुद्धा प्रत्येक खेळाडूच्या नावावरती पाहायला मिळतील. यावेळीचा बॉल शरीरावरती आदळलाय. चांगल्या पद्धतीचा भन्नाट वेगाचा बॉल पाहायला मिळाला. बॉडीवरती आल्यानंतर बॅट्समन थोडे टर्न झालेले पाहायला मिळाले. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक सिंगल आता इथे कंप्लीट होताना पाहायला मिळेल. एकेरी धावेवरती दोन्ही फलंदाजांना समाधान मानावं लागलं. अगदी मुंबई गोवा हायवेच्या बाजूला वसलेलं हे घोटवळ गाव आणि त्या गावाचं हे सुंदर असं ग्राउंड आपल्याला पाहायला मिळेल. या संपूर्ण विभागामध्ये प्रचलित असणारं हे मैदान आणि या मैदानावरती आज आपण माणगाव ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार पाहतोय. भव्य दिव्य अद्भुत अशी स्पर्धा. 8 संघांना एकत्रित आणणारी टीम पाहायला मिळते. खोलात टाकलेला बॉल पंचांकडे अपील. आत्मविश्वास कमी. बॅटची लिडिंग एज. पंकज शेलकर यांना विनंती करेन. सागरजी खानविलकर साहेब आपली वाट बघतात. सुचनबाई कदम आणि देवाबाई सापे यांना विनंती असेल आपणही या. आपणही संपर्क साधायचा विनंती करेन. सागरजी खानविलकर तुमची वाट बघतात मुख्य व्यासपीठाच्या अगदी डाव्या बाजूला. बॉलिंग मार्कवरती रोहित सज्ज होतील. पॉवर प्लेची पहिली ओव्हर आहे. शेवटचा बॉल. हाफ ट्रॅकर स्विच हिटचा फटका. बॉल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पार. यावेळेला चौकार. विना विलंब आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आणि तेजसजी काळोखे यांना विनंती करतोय. नक्कीच नक्कीच. हेलो. आज का असर निराला है. आज का असर निराला है. आज महानूर बरसने वाला है. आज का असर निराला है. आज महासूर बरसने वाला है. एक बार जोरदार तालियां बजा दे क्योंकि दीपक सेठ की टीम जीतने वाली है. जीतने वाले है. जीतने वाले है. दीपक शेठच्या संघाचे प्रार्थी अगदी आपण जर पाहिलं तर पाठी राखे असे म्हणूया आपण. आणि त्यांचाही प्रतिसाद तेवढासा. पहिल्या षट जी सीमारेखा तिच्या आतमध्ये कुणी जाऊ नका. सीमारेखेच्या मागे या कारण की तुमची जागा अगदी आमच्या हृदयात आहे. मैदानाच्या आत नाही. विनंती करेन आपण व्यासपीठावरती बसा. व्यासपीठाच्या चहू बाजूला खूप सारी जागा. तिथे बसून या स्पर्धेचा आपण आनंद घ्या. पण मैदानाच्या आतमध्ये उभे राहू नका ही कळकळीची विनंती करेन. त्या दरम्यान जाऊया मैदानाच्या दिशेनं. दुसऱ्या षटकासाठी दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी न्यू बॉलर वैभव पोटले महत्वाचे गोलंदाज. राईट ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. स्विच हिटचा फटका खेळायचा होता. पहिलंच मन बनवलं होतं रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आणि त्याच दरम्यान मात्र डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. लेग बाईटची सिंगल कंप्लीट करण्याचा निर्णय आपण जर पाहिलं तर घेतला गेला होता नॉन स्ट्रायकिंग बॅट्समनच्या वतीनं. संपूर्ण येल्लो जर्सी वाले जे कोणी खेळाडू आहेत घोटवल गावचे त्यांना विनंती करेन आपण आपल्या जागेवरती स्तब्ध बसा.
लोबो फुल टॉस बॉल अडवा पाटनं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक अगदी खराब क्षेत्ररक्षण आणि त्यांच्याही आवाक्याच्या बाहेर बॉल सीमा पार चौकार. विश्वासानं प्रेक्षकांनाही जर्सी दिली आहे ना ती फक्त आनंद घेण्यासाठी. आपण सीमारेखेच्या जवळ उभे राहिलात तर आमच्या पंचांनाही थोडा प्रॉब्लेम क्रिएट होतोय. पुढचा बॉल अडवा पाटनं खेळायचा फटका बॉल थांबलाय अगदी खेळपट्टीच्या वरतीच आणि त्याही वेळेला मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळतीये. अजून एक डॉट बॉल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. अशा पद्धतीचे अशा रीतीचे डॉट बॉल टाकत राहिले ना तर मात्र कुठेतरी आपण जर पाहिलं तर श्री बापूदेव प्रसन्न घोटवळ संघ सुद्धा तेवढासा अव्वल दर्जाचा पाहायला मिळेल. सन्माननीय दीपक शेठ जाधव सरपंच यांच्या मालकीचा संघ आणि त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरत असतात त्यांच्या नावानं आपल्या नावाची टी शर्ट परिधान करून मैदानावरती उतरलेला प्रत्येक एक खेळाडू संघर्षाशी लढताना पाहायला मिळाला. लोबो फुल टॉस ऑप्टिकच्या बाहेर आले अडवा बॅटनं फटका खेळायचा होता. बॉल शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला चालला. एक सिंगल एक चिकी सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळते. 38च्या सर्कल मध्ये अगदी धावा धावल्या जातात हे इम्पॉर्टंट आहे. सिंगल डबल वाईड नो अशा कोणत्याही स्वरूपाच्या धावा आल्या ना त्या धावा खूप साऱ्या इम्पॉर्टंट राहतात. त्यावेळेला क्रिकेट विश्वामध्ये आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला आपण म्हणतो ना की जास्त धावलो की दम लागतो आणि धावायलाही मग दम लागतो आणि तो दमखम बॅटिंग करत असताना आता दाखवावा लागेल. तुम्हाला टार्गेट सेट करायचा तुम्हाला धावा बनवायच्या. या आधीच्या मॅच मध्ये आपण काय पाहिलं तर 5 षटकामध्ये 72 धावा झाल्या. त्या 72 धावा पारही होताना पाहायला मिळाल्या. हा क्रिकेटचा खेळच असा कोणाला आनंद कोणाला दुःख देणारा राहील. कधी फलंदाजांना साथ तर कधी गोलंदाजांना साथ देणार राहील. त्याही पलीकडे कधी कधी क्षेत्ररक्षकांनाही साथ देताना आपण पाहिलंय. नवीन बॉलर आले बॉलिंग मार्क वरती नाव आहे अंकेश. अंकेशला दाखल केले बॉलिंग मार्क वरती. ओव्हर नंबर 3 साठी तिसऱ्या षटकासाठी पाचारण करण्यात आले. समोर बॅटर आपण पाहतो फलंदाजाची जोडी एका बाजूला राज त्यांच्या साथीला सुमित. ओहो या वेळेला काय घडलं कहीं पे निगाह है कहीं पे निशाना. येणाऱ्या चेंडूचा न विचार करता फिरवलेली बॅट बॉलच्या विपक्षामध्ये या वेळेला डॉट बॉलची सांगता करणारा राहिला. अजून एक डॉट बॉल मैदानावरती पाहायला मिळेल. चांगल्या रीतीची गोलंदाजी ही गोलंदाजी अपेक्षित आहे. अशा पद्धतीचे टप्पे गरजेचे आहेत आणि अशी गोलंदाजी सातत्याने चालू राहिली ना तर या मॅच मध्ये बॉलिंग करणारी टीम सुद्धा वर्चस्व गाजवेल. ओहो काय घडतंय या वेळेला काय घडलंय टप्पा पडतो ना पडतो हातभर चेंडू वळण घेताना पाहायला मिळाला. फिरकीचा वारसाही जपला गेला. बघा टेनिस क्रिकेट विश्वाने यंदाच्या हंगामामध्ये काय शिकवलं तर प्रत्येकाकडे वेग आलाय. ज्याच्याकडे व्हेरिएशन आहे ना तोच टिकला जाईल. बरेचसे व्हेरिएशन आता बॉलिंग करताना बॉलर अंकेशने सुद्धा दाखवलेत. हा ट्रॅकर त्याच्यावरती आक्रमण बॉल अडवा पाटनं चालला. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक वेगानं लॉंग लेगच्या आलेत. बॅकअप चांगलं मिळालंय आणि त्याच जोरावरती एक सिंगल एकेरीच्या पलीकडे काही मिळणार नाहीये. एकच धाव तिथे मिळताना पाहायला मिळाली. एकेरीच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. टीमचा धावफलक 21 21 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. ओहो याही वेळेला बॉल ज्या वेळेला आपण म्हणतो ना की महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो याचा आपल्याला निश्चित गर्व. महाराजांचे शूर मावळे म्हणून आपण जन्माला आलो. रायगड भूमीमध्ये राहतो पण महाराजांनी आपण जर पाहिलं तर शत्रूचा विचार करून आपण जर पाहिलं तर तलवार फिरवली होती. यावेळेला बॅट्समन
बॉलची दिशा न बघता बॅट फिरवताना पाहायला मिळालेत आणि त्याच कारणानं धावा येत नाहीयेत. डिरेक्ट हिट आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळते. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर त्याच्यावरती आक्रमण वाईडिश मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. यस सेकंड अटेम्प्ट मध्ये टिपलाय झेल संपला बॅटरचा खेळ आणि यावेळेला पहिला धक्का. आपण जर पाहिल्यानंतर या कॅच साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अखिलेशजी पवार साहेब यांच्या वतीनं अखिलेश साठी आले हे बक्षीस रुपेशजी पवार साहेब यांच्या वतीनं. गोविंदजी शिंदे साहेब यांच्या वतीनं अखिलेश साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. पहिला ब्रेक थ्रू पहिला विकेटच्या शोधामध्ये संजयजी तेलंगे साहेब यांच्या वतीनं सुद्धा या कॅच साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. अखिलेश पवार साठी हे बक्षीस आलंय. मैदानावरती अंकेश आहे ते बॉलिंग चांगली करतात. अखिलेश त्या पलीकडे चांगली फिल्डिंग करताना पाहायला मिळाले. टीम वर्क चांगला. पुढचा बॉल यावेळेला समोरचा चेंडू हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. यस टीपला गेलाय झेल संपला बॅटरचा खेळ विकेटचं पतंग. ज्या राहुल पवारने हा झेल पकडला त्याच्यासाठी गोविंदजी शिंदे साहेब यांच्या वतीनं 100 रुपयाचं कॅश प्राइज येथे देण्यात येत आहे. यस टाळ्यांचा गजर झाला पाहिजे या कॅच साठी सुद्धा. याच्या आधी ऋषिकेश आला होता बॅटर तोही बाद झाला. न्यू यस सुमित सलामीला आलेला फलंदाज बाद होताना आपण पाहिला. यस लढत आपल्याला मिळते. आपण जर पाहिलं तर फिल्डिंग करणारी टीम कार्याध्यक्षांची आहे आणि बॅटिंग करणारी टीम अध्यक्षांची आहे. ही खूप सारी मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राज दाखल झाले. षटकाचा पुढचा बॉल ओहो याही वेळेचा हवे चेंडू क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि या वेळेचा झेल सुटला. बघा मी एक आवर्जून विनंती करेन श्री बापूजी क्रिकेट क्लब घोटवळ संघ आपण फक्त टीमचे समर्थक आहात आपण फिल्डर नाही आहात. विनंती करतोय समर्थक आमचे प्रेक्षक वर्ग घोटवळ गावचे तुम्ही सीमारेखेच्या बाहेर या. आपण समर्थक आहात खेळाडू नाही आहात. अथवा मग तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल असाही आयोजकांचा इशारा आणि जशी सूचना तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न. त्या दरम्यानचा पुढचा बॉल ओहो याही वेळेला खोलात टाकला. आडवा बॅटनं बॉल जाईल लेग स्टिकच्या बाहेर. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. एक एक्स्ट्रा सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळते. कोकण रेल्वे आपल्या बाजूने धावताना पाहायला मिळेल. त्याच वेळेला मैदानावरती आपण असंही म्हणूया प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी ट्रेन अचानक 2 वरती जावी हाच पराक्रम या खेळपट्टीवरती. व्हाईट बॉल एक एक्स्ट्रा रन. त्यावेळेचा पुढचा बॉल ओ यावेळेचा लो बॉल फुल टॉस बॉल आडवा बॅटनं चांगली फिल्डिंग. लॉंग ऑनला बॉलला थांबवणे थोडी खराब फेक. समर्थकांना विनंती असेल
आपण बाजार या गोष्टीसाठी करा, मग षटकार किंवा विकेट किंवा मग चौकार आल्यानंतर आपण टाळ्या वाजवा, त्याकडे आवाजही करा, पण विनंती असेल मॅच चालू असताना कुणी आवाज देऊ नका. त्या दरम्यानचा अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीचा चेंडू, चांगल्या रीतीची गोलंदाजी, भन्नाट वेग आणि अचूकता, भेदकता या मैदानावरती पाहायला मिळाली आहे. षटकातील पुढचा बॉल, यावेळीचा लो फुलटॉस चेंडू, मी स्ट्रोक बॉल हवे, शॉट मिड ऑफला पकडले गेलेत आणि यावेळेला सफलता. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. संख्या धावफलकावरती 27 धावा स्कोरकार्ड वरती पाहायला मिळतील. आणि त्या दरम्यान माणगाव तालुक्याचा अजून एक गोड आवाज, नवीन उभवते समालोचक आपल्या समवेत आपण जर पात्र मनोज उभारे सर हे इथे उपस्थित राहतात, त्यांचंही या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. 27 धावा लागल्या धावफलकावरती, 27 धावा स्कोरकार्ड वरती बघायला मिळाल्या. 3 षटकांचा खेळ संपला, 3 षटकाखेर 27 धावा पाहायला मिळाल्यात. आणि चौथ्या षटकाचा अजूनही शेवटचा बॉल बाकी राहिला. शेवटचा बॉल आहे सर या चौथ्या षटकाचा. संघाची धावसंख्या 27चा, धावा बनला नाहीये, धावांचा वेग थांबला. काही पलीकडे धावा पूर्णपणे मागे चालल्यात. ओहो, परफेक्ट यॉर्कर, खोलात टाकलेला बॉल. या चेंडूचं उत्तरच नव्हतं. ज्या वेळेला आपण म्हणतो ना टेनिस क्रिकेट विश्व मर्यादित नाही, तर या संपूर्ण क्रिकेटच्या विश्वामध्ये 2 गोष्टींचा सातत्यानं सन्मान केला जातो. एक म्हणजे भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर, दुसरं म्हणजे परफेक्ट यॉर्कर. त्याच पद्धतीचा परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. विनंती करेन 38 सर्कलच्या आतले खेळाडू आपण 38 सर्कलच्या आतमधूनच रनअप घ्या. पुढचा बॉल, यावेळीचा फुलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि कोणती चूक नाहीये. अजून एक विकेट. टीमची स्थिती जर आपण पाहिली ना, टीम रुद्रांश 11 भालेकरांची स्थिती आता अशी झाली आहे ना मैदानावरती, तू चल मैं आया, एका मागोमाग एक फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. तब्बलचा जर विचार केला तर 22 या आकड्यावरती 2 फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले. 27 या आकड्यावरती तिसरा बॅटर आउट होताना पाहायला मिळाला. आणि आता 28 या आकड्यावरती चौथा बॅटर आउट होताना आपण पाहिला. जे बॉलर होते आपण पाहतोय नवीन बॉलर आलेत आर्यन, त्यांच्यासाठी 50 रुपयाचा कॅश प्राइज आणि जो कॅच पकडला त्यांच्यासाठी 50 रुपयाचा कॅश प्राइज असेल. यावेळीचा फटका बॅक फुटला जाऊन कट केला, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. डीपेसच्या कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, चांगली फील्ड, बॉलची फेक आणि यावेळेला रन आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद.
एकदा गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाच्या यशासाठी 50 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येणार आहे. बक्षिसांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्रिकेटचा सोहळा, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आज या माणगाव ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून हाफ ट्रॅकर फटका चांगला अलॉंग विथ कार्पेट वाईडिश मिड विकेटला बॉल प्रस्थान होताना पाहायला मिळतं. एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होताना आपल्याला बघायला मिळेल आणि या एकेरी धावेच्या साह्यानं सगळ्याची धावसंख्या तब्बल 30 धावा या मात्र स्कोर कार्ड वरती येताना बघायला मिळतील. 30 धावा धावफलकावरती लागला. सामन्याचं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर एक महत्वपूर्ण सामना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं. पुढचाच बॉल, या वेळचा चेंडू चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक मिड ऑफच्या दिशेला फटका चालला. एक आणि एकच सिंगल स्कोर कार्ड वरती मिळताना पाहायला मिळते. सिंगल डबलने जणू काही या सामन्याचं चित्र असंच बघायला मिळतं. थेंबे थेंबे तळे साचे, हीच मॅचची सिच्युएशन आतापर्यंत चालू आहे. पण अशा पद्धतीच्या धावा तुम्हाला एक चांगल्या टोटल कडे नेतील का? या वेळचा फटका 440 चा झटका लॉंग ऑन ला क्लिअर करत असताना दमदार असरदार षटकार. या संपूर्ण पूर्वार्धाच्या खेळातील शेवटचा आणि एक अंतिम चेंडू येणं बाकी असणारा संघाची धावसंख्या धावफलकावरती. या ओव्हरला जर विकेट मिळाली तर या बॉलला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल भास्कर यादव यांच्या वतीनं. पण त्या दरम्यान विकेट येणार नाहीये. बॉल शॉर्ट फाईन लेगला चाललाय वेगानं. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी पलटले. 2 धावा सुद्धा कंप्लीट झाल्यात आणि या दुहेरी अंकात तिसऱ्या धावेची चोरी करण्याचा निर्णय घेतला पण पकडले गेलेत. यावेळेला विकेटचं पतंग पाहायला मिळतं. 2 फलंदाज बाद झाले. संघाची धावसंख्या 39 धावा धावफलकावरती. 40 धावांचं कडवं आव्हान. येणारे 30 चेंडू, 40 धावांची आवश्यकता या संपूर्ण मॅच मध्ये. पूर्वार्धाचा खेळ संपला. सेकंड इनिंग कडे आपल्याला जायचं. त्या पलीकडे ऐकूया डीजे विलास यांच्याकडून एक सुमधुर संगीत. आवाज नाही रे अजिबात. हॅलो, याच्यानंतरचा सामना चालू करण्यात यावा. आता किमान 1 तासाच्या नंतर आपल्या ह्या ग्राउंड वरती एक मस्त अशी धमाल होणार आहे. आपल्या ह्या विभागातील आमचे डॅशिंग नेतृत्व नितीन शिर्के यांचा वाढदिवस साजरा होणार आहे. तरी 12 वाजता सगळ्यांनी इथे हजर राहावे. आपल्याला एक फक्त 10 मिनिटांमध्ये मस्त धमाल करायची आहे आपल्या नितीन शिर्केसाठी. आपले माजी सरपंच उपसरपंच नितीन शिर्के. हॅलो, यानंतर होणारा सामना प्रीता 11 जावटे आणि ए स्टार 11 भुवा कर्णधार आपण पाच बॉक्सवर यायचा आहे. यानंतर सामना प्रीता 11 जावटे आणि ए स्टार 11
11 भुवन कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स त्वरित. हॅलो चेक. प्रेक्षकांना विनंती कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून सर्वांनी बाजूला यायचं आहे. प्रेक्षकांना विनंती आहे चला. हॅलो हॅलो चेक. देखील आपण बाजूला टॉस बॉक्सच्या समोर आहेत त्यांना देखील विनंती आहे खाली बसा प्लीज. दोन्ही कर्णधार या ठिकाणी आपल्याला टॉस बॉक्सवर पाहायला मिळते. विनंती तर या ठिकाणी टॉस केला जातोय. तर या ठिकाणी टॉस होतोय. बघूया कोण होतोय टॉस का बॉस. एका बाजूला सनी गुलगुले एका बाजूला सुमेश माडिक. नेक्स्ट लढत आपल्याला पाहायला मिळेल. आणि हा टॉस या ठिकाणी उडला जातोय आणि यावेळेस सुमेश माडिक टॉस विन झालेले आहेत. सुमेश काय निर्णय असेल आपले बॅटिंग बॉलिंग सुरुवातीला बॉलिंग या ठिकाणी आजच्या या नाईट क्रिकेट मध्ये पाहिलात तर इथं स्कोर चेसिंग देखील होतोय. तर बॉलिंग करताना आपण समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखू शकता? 45-50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आणि खास करून आपल्या समोर सनी गुलगुले सारखा आक्रमक आहे फलंदाज जो या असोसिएशन मध्ये एक रँकिंग नंबर 1 वर असणारा फलंदाज आहे. काय रणनीती त्याच्याबद्दल असेल? आम्ही त्याला लवकर आउट करण्याचा प्रयत्न करू. ओके धन्यवाद. मॅच देखील सुरू झालाय. काँग्रेच्युलेशन. तदनंतर सनी गुलगुले माझ्या समेत. सनी सुरुवातीला आपण टॉस लॉस झाला. बॅटिंग आहे. बॅटिंग करताना नक्कीच किती धावांची मजल मारू शकता आपण? आम्ही पहिली बॅटिंग करता 60+ धावा स्कोर करण्याचा आमचा प्रयत्न असेल कारण की विकेट वरती स्कोर होत नाही जास्त. तर 60+ झाल्या की आम्ही प्लस मध्ये असू. सनी बॅटिंग करताना आपण स्वतः ओपनिंगला येणार की मिडलला येणार? नाही मी ओपनिंगच करेन. ओपनिंग आपली फिक्स आहे त्याच्यामुळे धन्यवाद. मॅच सुरू झालाय तर आपल्याला शुभेच्छा. जाऊया आपण हर्षल मुंडे यांच्याकडे. बघा मॅचच्या दिशेनं रोहित पोटले बॅट्समन मैदानावरती स्ट्राईक एंडला आले. त्यांच्या बॅटमधून बॅक टू बॅकचे 3 सिक्स आपल्याला बघायला मिळाले. कोकण उपहार हॉटेलचे मालक सन्माननीय साहिलजी घोळे यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल बॅट्समन रोहित पोटलेसाठी. संघाची धावसंख्या धावफलकावरती एकही नाही. पहिला बॅट्समन 0चा चष्मा घालून बाद झाला. त्याचं नाव होतं कुणाल. आता रोहित आणि सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्क वरती आकाश. ओहो या गोलंदाजाला रीड करणं थोडस कठीण आहे. मी या गोलंदाजाचा खेळ अगदी पोटनेर ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये पाहिला होता. अगदी त्याच्याकडे वेग आहे, त्याच्याकडे अचूकता, त्याच्याकडे भेदकता, पण त्याच्याकडे बरीचशी शैली आहे. मेरिट वरती गोलंदाजी करण्याची ताकद बाळगणारा हा खेळाडू आहे. पण त्याच वेळेला आपण जर पाहिलं ना तर त्याचा ॲटिट्यूड, त्याची ऍक्शन, त्याच वेळेला त्याचं सेलिब्रेशन सगळं काही ओके मध्ये चालू आहे आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचा बॉल 2 चेंडू टाकलेत. एकही धाव खर्च केली नाहीये. एक सफलता मिळवली टीमसाठी. यावेळीचा फटका हवेत खेळला. बॉल जाईल सर लॉंग ऑफच्या दिशेला सीमा रेखेच्या पार. षटकार. षटकार आला. पहिला षटकार तर आलाय. तिसरा 3 लगावले जातील का? इथून पुढचे बॅक टू बॅकचे 2 येतील का? विलाजी येलकर साहेब यांच्या वतीनं बॅक टू बॅकचे 3 सिक्स साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल बॅट्समन रोहितला. त्याच वेळेला साहिल जिगोळे यांच्या वतीनं सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज. तब्बल 1000 रुपयाचं अगदी ठरण्याची ताकद त्याच्याकडे आहे. पण त्याच वेळेला 2 षटकार मारावे लागतील. एक चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट. रोहित मैदानावरती आक्रमक झालेत. अद्भुत बॅटिंग करायला सुरुवात करतात की का? 3 चेंडू मध्ये 1 षटकार आला. चौथा बॉल आकाश. यावेळीचा बॉल लोवर फुल टॉस स्क्वेअर लेगच्या दिशेने आडवा. बॅटनं बॉल चाललाय गोळीच्या वेगानं. सरळ जमिनीला घासत पुसत चाटत सीमा पार. चौकार.
अद्भुत बॅटिंग, आकर्षक खेळ आणि त्याही पलीकडे संघर्ष पाहायला मिळाला. संघर्षाच्या मातीतून घोटवल गावातून जन्माला आलेला खेळाडू नाव आहे रोहित आणि तो आलाय त्याचा आकर्षक खेळ, त्याही पलीकडे अद्भुत बॅटिंग. 2 चेंडूमध्ये 10 धावा, 4 मध्ये बनलात त्या 10 टीमसाठी. खोलात सेन्सिबल क्रिकेट, सन्मानजनक फटका. मिड ऑनच्या दिशेला बॉलला फक्त स्टिअर करण्यात आलं. एक सिंगल धावफलकावरती ते स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळेल. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या वधारताना बघायला मिळते 11 धावा. 11 आकडा बराचसा इम्पॉर्टंट राहिला भारतासाठी. त्याच वेळेला हार्दिक पांड्या 11 ऑक्टोबरला जन्माला आला आणि त्याच वेळेला आता मुंबई इंडियन्सची कॅप्टनशिप, बराचसा ट्रोल त्याला केला जातोय, पण तो भारताचा खेळाडू हे विसरून चालणार नाहीये. पुढचा बॉल आकाश, हाफ ट्रॅकर, बॅकफुटला जाऊन पंच आणि या वेळेला काय घडलंय, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये फलंदाज बाद आणि यावेळीचा महत्वपूर्ण धक्का, दुसरा धक्का बॅटिंग करत असताना टीमला. दरम्यान बॅटर आउट झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील. अंकेश यांना मात्र खेळपट्टीवरती दाखल केलं. अंकेशनं बॉलिंग केली. अंकेशला आता बॅटिंग करायची, आता धावा बनवाव्या लागतील. 40 धावांचा पाठलाग करायचा येणाऱ्या 30 चेंडूमध्ये. पहिल्या षटकामध्ये बनल्या गेल्या तर तब्बल 11, त्याही 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बघा आकाशच्या षटकाची सुरुवात कशी झाली तर विकेटनं, षटकाची सांगता कशी झाली तीही विकेटनं, म्हणजे बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी लाभदायक ओव्हर राहिली आहे. चा पाठलाग करताना 11 बनला. चांगल्या पद्धतीची सुरुवात, चांगला स्टार्ट. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग राहिली, पॉवरफुल बॉलिंग राहिली. नवीन गोलंदाज झालेत, नाव आहे विकी. विकीचा हा बॉल भन्नाट वेगाचा, क्लाउड अपील मध्ये आत्मविश्वास कमी, उत्साह बराचसा पाहायला मिळाला. कॉन्फिडन्स लेवल थोडी कमी होती पण आनंद बराचसा व्यक्त केला गेला. त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता होताना आपल्याला बघायला मिळते. सन्माननीय, आदरणीय, ज्यांच्या पाठिंब्याने ही स्पर्धा यशस्वीरित्या वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते त्या तुम्हा सर्वांच्या लाडक्या माननीय आदितीताई तटकरे या इथे थोड्याच वेळात इथे उपस्थित राहताना आपल्याला बघायला मिळतील. त्याच दरम्यान आपण पाहतोय मृत चेंडू आणि आता पुन्हा नव्यानं गोलंदाज सज्ज होतील विकी. यावेळीचा बॉल समोर लॉंग ऑफच्या दिशेला, चांगला फटका, बॉल जाईल सीमा रेखेच्या पार. दुसऱ्या षटकाची सुरुवात करणारा चौकार. आपण जर पाहिलं तर मैदानावरती काय घडलंय, या चौकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढली आहे. 15 धावा धावफलकावरती लागल्या. चेंडू झालेत आतापर्यंतचे 2. अगदी शांततेने सामना चालू आहे, पण गोटवलकरांचा आता बाजार आणि त्याच वेळेला आवाज बराचसा चालू झालाय का तर त्यांचा संघही अगदी विजयाच्या उंच उंच शिखरांकडे वाटचाल करताना आपल्याला बघायला मिळते. आनंद व्यक्त केला जातोय. या वेळेला काय घडलंय, युमिसा विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय आणि अगदी यष्ट वाकवण्यात आल्यात. महत्वाचा खेळाडू रोहित मैदानाच्या बाहेर.
कोण जिंकेल या मॅचला? टीम बापूजी देव क्रिकेट संघ घोटवळ की टीम रुद्रांशी 11 भाले? बरेचसे प्रश्न चालू झालेत, कारण की बघा, ज्या धावा येतात ना त्या धावा थांबवल्या जातात आणि ज्या धावा बनतात ना त्या पलीकडे विकेटही मिळतात. याच्याकडे जास्तीचा भर या मॅचच्या माध्यमातून टाकला गेला. ज्या 15 धावा स्कोर कार्ड वरती आल्या होत्या त्याही रोहितच्या एकट्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला, पण तो बाद झाल्यानंतर आता संघाची स्थिती कशी असेल, त्याच वेळेला संघ या अडचणीमधून कसा बाहेर पडेल ना याच्याकडेही लक्ष वेधलं या संपूर्ण मॅचनं. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतो महत्वाचा गोलंदाज विकी, समोर बॅटर आला आर्यन. ओहो, आर्यननं पहिलाच बॉल मिनी हेलिकॉप्टर उडवायचा होता. फॉलो थ्रो मध्ये चांगली फील्ड विकी. आता अव्वल दर्जाची बॉलिंग करताना पाहायला मिळालेत. प्रत्येक बॉल वरती अचूक टप्पा, मेरिट वरती चेंडू आणि त्याच वेळेला भेदक मारायचे बॉल सातत्यानं टाकण्याचा पराक्रम मैदानाच्या आतमध्ये. हे गरजेचं, कारण की तुम्ही आज मैदानावरती खेळता प्रकाश झोतातील मॅचेस नाईट टुर्नामेंट अनुभव नाहीये, पण अंदाज तर काढू शकता ना. हाफ ट्रॅकर बॅकफुट लावून उडवला, डीप कव्हरला बॉल चालला, क्षेत्ररक्षक वेगानं भाग मिल का भाग, बॉल सीमा रेखा पार. एखादं शेअर मार्केट आपण जर पाहिलं ना, कधी वर चढतो कधी खाली, त्याच वेळेला कधी सिसोई पाहिला लहानपणी, अगदी आनंद घेतला गार्डन मध्ये, तो कधी वजन एकाचं जास्तीचं असेल तिकडे वरती जातो, कधी खाली येतो. त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर मॅचची सिच्युएशन आणि मराठी शाळेपासून शिकत आलोय चढते उतरते क्रम, आणि तेच चढते उतरते क्रम आता मॅचच्या माध्यमातून बघायला मिळतात. कधी गोलंदाज कधी फलंदाज. यावेळीचा फटका फसला, बॅटची लीडिंग एज पकडले गेलेत. आर्यन यांना सोडावी लागेल खेळपट्टी आणि त्या दरम्यानचा बॅटिंग करताना टीमला चौथा धक्का. धावफलकावरती 19 धावा, 2 षटकांचा खेळ संपला. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 फलंदाजही बाद होताना पाहायला मिळतात. अगदी अडचणीमध्ये थोडे का होईना सापडलेले पाहायला मिळतील टीम श्री बापूजी देव क्रिकेट क्लब घोटवल गाव. मैदानावरती चांगल्या पद्धतीचं कामकाज पार पाडताना आपल्याला बघायला मिळतील. त्याही पलीकडे रुद्रांशी 11 भालेकर तेही प्रयत्न करताना बघायला मिळाले. बघा, 5 षटकामध्ये 40 धावा तेवढ्याशा जास्त नाहीयेत, पण त्याच वेळेला गोलंदाजांनी संघर्ष केला ना तर याही धावा खूप साऱ्या होतात. काल एक मॅच झाली होती रोहा चॅम्पियन ट्रॉफी, रोहामध्ये चालू आहे. मी आवर्जून सांगेन या गोष्टीचा उल्लेख की त्यावेळेला पेण तालुक्याचा अभिमान, रायगडाची शान योगेश पवार लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईकला होते आणि ती मॅच 7 चेंडू 8 ची गरज होती आणि तोही सामना आपण जर पाहिलं तर शेवटच्या बॉलपर्यंत 1 बॉल 4 पर्यंत गेला होता. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ही मॅच रंगू शकते. लो स्कोरिंग मॅचेस सातत्यानं रंगतातच. ओहो, याही वेळेला मागची एसटी दाखवली आणि त्यालाच वाकवली आहे. अजून एक फलंदाज बाद, अजून एक धक्का, अजून एक विकेटचं पतंग. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 19 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. मॅचची सिच्युएशन टर्न झाली आहे. आता मात्र संपूर्ण टीम लडखडताना बघायला मिळते. संघर्ष चालू झालाय. 40 धावांचा पाठलाग करताना पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलेले बघायला मिळतात श्री बापूजी देव क्रिकेट क्लब घोटवळकर. पुढचा बॉल आकाश
आडवा बॅटनं चांगला फटका अलॉंग विथ द कार्पेट. वाईड मिड विकेटला वेगानं क्षेत्ररक्षक आले. एक फक्त सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळतीये. 16 चेंडू 20 धावांची आवश्यकता. 16 चेंडू 20 धावांची गरज आहे. ही स्पर्धा संपूर्ण युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय. dreamscricket.in अलिबागचा महत्वाचा एक केंद्रबिंदू म्हणून आपण या वाहिनीकडे बघतो. त्याच वेळेला कौस्तुभजी पाटील या टीमचे सर्वात नुकताच 1 लाख सबस्क्रायबरचा पल्लाही त्यांनी पार पाडलाय. यावेळेला लो फुल टॉस गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा दोनों हाथों से कबूल 6. ज्या वेळेला आपण जर पाहिलं ना तर मैदानावरती आकाश चांगलीच गोलंदाजी करत होते पण एखाद्या खराब चेंडूचा वापर आणि त्याच वेळेला एखाद्या खराब चेंडूची बघितलेली वाट आणि त्याची लावलेली वाट ही खूप सारी महत्वाची आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. तब्बल 26 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. येणारे चेंडू बाकी राहिलेत. 15 आणि 14 धावांची गरज. आता या मॅचची सिच्युएशन पूर्ण टर्न झाली आहे. आकाशनं टाकलेला खरा बॉल त्याचा घेतलेला खरपूस समाचार आता या मॅचची पूर्णपणे सिच्युएशन टर्न करणारा राहिला. ओहो यावेळेचा बॉल सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळतीये. त्याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल बघायला मिळेल. सबमरीन डिलिव्हरी या गोष्टीचा उल्लेख सातत्यानं कोणत्या गोष्टीसाठी केला गेला. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली बसतो. बॅटच्या अगदी अलगद खालून निघून जातोय. यष्टीरक्षक राज सुर्वेचा वेध घेतला जातोय. राज सुर्वे अगदी मैदानाच्या आतमध्ये आल्यापासून मी या गोष्टीचा उल्लेख आवर्जून करेल. दक्षिण रायगडाची प्रीमियर लीग ज्यानं गाजवली तोच राज सुर्वे एस्टनच्या मागे. हाफ ट्रॅकर चांगल्या पद्धतीचा फटका शॉर्ट पॉइंटला बॉलला ढकलण्यात आले. क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीची फील्ड करताना पाहायला मिळतील. त्या दरम्यान एक सिंगल अजून एक स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळते. एकेरी धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आणि या षटकाचा अजूनही एक चेंडू बाकी राहिला. येणारे 13 चेंडू आवश्यकता 13 धावांची. 13 चेंडू 13 धावेची गरज. बॉल टू रन इक्वेशन मॅचची सिच्युएशन. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा आकाश शेवटचा बॉल टाकतील. ओहो यावेळेला आक्रमण. मैदानाच्या आतमध्ये राहुल पवार विठ्ठल नगरकरांचा स्वाभिमान अभिमान मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना पाहायला मिळाला. काय त्याच्या पाठमधून फटका आला. त्याच्या फटक्याने एकच सांगितलं की माझ्या टप्प्यात आलं ना की मी कार्यक्रम करतोच बरं का. त्या दरम्यानचा षटकार पाहायला मिळाला. 6 धावा आला. षटकारानं संघाची धावसंख्या वधारली. टीमचं धावफलक धावफलकावरती लागलं. तब्बल 33 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 12 चेंडू 7 धावांची आवश्यकता. विलाजी एलकर साहेब यांच्या वतीने या षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज येते. फुल टॉस बॉल. यावेळीचा फटका चांगला. क्षेत्ररक्षकांना बीट करत रिक्त बाकी राहिली. 11 चेंडू 3 धावांची आवश्यकता बाकी. अकरा चेंडू आवश्यकता 3 धावांची. यावेळीचा फटका फसला. जायचं होतं माणगावला गेलेत कोलाडला पण त्याच वेळेला ओहो काय घडलंय. कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते.
बघा आमचे डीजे ऑपरेटर आता लय मध्ये आले, त्यांनाही गाणी लगवण्याचा मोह आवरला जात नाहीये, पण हरकत नाहीये, पण इथूनही तुम्हाला संधी दिली जाईल. डीजे विलास यांनी प्रभावित केले लोणेरे गोरेगाव विभागामध्ये आपल्या नावाचा बोलबाला. या वेळचा बॉल चांगला कमबॅक राहिले, डॉट बॉल आले. अशा रीतीचे प्रत्येक डॉट बॉल टाकावे लागतील, अशा रीतीचे चांगले चेंडू हाताळावे लागतील, तर आणि तरच या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. अथवा या संपूर्ण मॅच वरती बोलबाला टीम बापूजी देव क्रिकेट संघ घोटवल मैदानावरती दीपक शेठ जाधव यांच्या मालकीचा संघ. यावेळीचा बॉल अगदी यष्टांवरती आदळणारा राहिला, फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. येस सर्वांच्या लाडक्या ताई आदितीताई तटकरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचं या ठिकाणी माणगाव ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. आपल्या सर्वांच्या लाडक्या ताई आदितीताई तटकरे वाद पाठवतो. त्याचप्रमाणे सन्माननीय आदरणीय दमदार आमदार आपल्या सर्वांचे लाडके भाई अनिकेत भाई तटकरे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं माणगाव ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. कारण आपण त्यांची आवर्जून या ठिकाणी वाट पाहत होतो आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या क्रिकेटच्या मैदानावर जरूर आपण पाहतोय आपल्या सर्वांच्या लाडक्या ताई आदितीताई तटकरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं क्रिकेटची स्पर्धा म्हटली तर नक्कीच आपण त्यांना काल देखील संबेगावच्या मैदानावर पाहिलं होतं आणि आज देखील खऱ्या अर्थानं या स्पर्धेला भेट देण्यासाठी आदितीताई तटकरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय आमचे धनावडे साहेब हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करत आहोत. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये जल्लोषामध्ये या ठिकाणी त्यांचा स्वागत त्यांचा सत्कार खऱ्या अर्थाने केला जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थाने हा देखना सोहळा या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. त्यांचं या ठिकाणी आपण लगेचच स्वागत सत्कार देखील या ठिकाणी करणार आहोत. ही स्पर्धा आपण पाहतोय माणगाव ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले आणि या पहिल्या पर्वामध्ये या ठिकाणी जरूर आपल्या सर्वांच्या लाडक्या ताई आदितीताई तटकरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या ठिकाणी मी आमचे कार्याध्यक्ष दीपक शेठ जाधव साहेब तसेच आमचे अध्यक्ष सागर शेठ खानविलकर या दोघांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपल्या सर्वांच्या लाडक्या ताई आदितीताई तटकरे यांचा आपण स्वागत त्यांचा सत्कार त्यांचा मान सन्मान या ठिकाणी करायचा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून एक आठवण भेट म्हणून या ठिकाणी सन्मान चिन्ह मायेची शॉल आणि एक मोठा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा स्वागत सत्कार या ठिकाणी केले जात आहे. कार्याध्यक्ष दीपक शेठ जाधव साहेब तसेच या असोसिएशनचे अध्यक्ष सागर शेठ खानविलकर या दोघांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहतोय स्वागत त्यांचा सत्कार त्यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जात आहे. ज्यांची आवर्जून आपण या ठिकाणी वाट पाहत होतो. आज माणगाव ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या प्रीमियर लीग साठी
आमच्या सर्वांच्या नेत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री आमचे नेतृत्व आदरणीय ताई आज आमच्या माणगाव ग्रामीण प्रीमियर लीगसाठी आलेत। मी सर्व माणगाव प्रीमियर लीगच्या सर्व क्रिकेटर्सना सांगतोय आणि आमच्या प्लेयरना सांगतोय की जेव्हा आपण असोसिएशन चालू केली ती असोसिएशनचा पहिला जो नारळ फुटला असेल तर तटकरे कुटुंबींच्या हाताने पहिला नारळ फुटलेला आहे। आणि आता पण ताई तुम्हाला आम्ही सांगतो ही प्रीमियर लीगची नाईट जी आम्ही ठरवली तर आमचा अध्यक्ष असतील आम्ही सगळ्या मंडळींनी सांगितला जो असोसिएशन पहिलीच पर्व आहे आमचं नाईटचं ताई आणि हा नारळ पण ताई तुमच्याच हाताने फुटणार पण थोडासा लेट झाला पण आम्ही तुमची वाट बघत होतो। आम्ही नारळ फोडलेलं नाही फक्त येऊन आम्ही महाराजांसमोर तुम्ही नारळ फोडा आणि आमची सुरुवात करून द्या। आम्ही फक्त तुमची वाट बघत होतो ताई आणि तुमच्या हाताने फक्त नारळ फोडा कारण आम्हाला आता आमच्या माणगाव ग्रामीण असोसिएशन आम्हाला माहिती आहे की असोसिएशन चालते म्हणजे आशीर्वाद विश्वास का नाही पण आम्ही तुमच्या नावाने हे असोसिएशन चालवतो कारण आम्हाला पहिल्यापासून तुमचा तटकरे कुटुंबाचा आशीर्वाद आहे म्हणून हे असोसिएशन चालतं आणि लोकांना माहिती आहे की माणगाव ग्रामीण क्रिकेट ही फक्त राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्याच नावाने चालते। आम्हाला सांगतात की फक्त राष्ट्रीय काँग्रेस पार्टीची पण आम्ही पण सांगतो की माणगाव ग्रामीण ही राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचीच आहे म्हणून इथं फक्त दुसरा कोण चालत नाही। म्हणून ताई फक्त एक नारळ फोडा आणि तुम्ही नंतर आम्हाला शुभेच्छा द्या। धन्यवाद दीपक शेठ जाधव साहेब। या ठिकाणी खऱ्या अर्थाने ताईंच्या शुभ हस्ते हा श्रीफल वाढवला जात आहे। या स्पर्धेला खरंच आवर्जून त्यांनी भेट दिलेली आहे। या ठिकाणी आपण पाहतोय महाराष्ट्र राज्य महिला बाल कल्याण मंत्री एकमेव अशा महिला आहेत ज्या महाराष्ट्र राज्याच्या बाल कल्याण मंत्री आहेत असे आपल्या लाडक्या सर्वांच्या आदितीताई तटकरे। खऱ्या अर्थाने मित्रांनो आपण सर्वजण त्यांची आतुरतेने वाट पाहत होतो। जसं आता कार्याध्यक्ष दीपक शेठ जाधव साहेबांनी म्हटलं थोडासा त्यांना उशीर झाला पण जरूर आता त्यांच्या शुभ हस्ते हा श्रीफल या ठिकाणी वाढवला जात आहे। कारण मी ताईंना काल देखील पाहिलं होतं संबेगावच्या मैदानावर जिथं ताई मी तब्बल 4 दिवस कॉमेंट्री केली। एक तुमचा सर्वांचा आशीर्वाद म्हणून त्या ठिकाणी नक्कीच कॉमेंट्री केली आणि काल देखील आपण त्या ठिकाणी आवर्जून हजेरी लावलीत आणि आज देखील या माणगाव ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये आपला बहुमूल्य वेळ देऊन आपण आलात। जोरदार या ठिकाणी टाळ्या वाजवत आहेत आणि या ठिकाणी ताईंच्या शुभ हस्ते हा श्रीफल या ठिकाणी वाढवला जात आहे। आणि ताईने या ठिकाणी जरूर हा श्रीफल वाढवलेला आहे। मी विनंती करतोय ताईंना आपण पुन्हा एकदा या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे। आलेल्या सर्व प्रमुख अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत। त्यांच्या समवेत अनेक या ठिकाणी कार्यकर्ते देखील आपल्याला पाहायला मिळतात। माणगाव ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 पर्व पहिला आपला आहे आणि पहिल्या पर्वामध्ये या ठिकाणी ताईने आपल्याला भेट दिलेली आहे। तर या ठिकाणी मी ताईंना विनंती करतोय आपण या ठिकाणी आमच्या या असोसिएशनला आपण 2 शब्द मार्गदर्शन करायचं आहे। माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 माणगाव ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने जे आयोजित करण्यात येत आहे मी खऱ्या अर्थाने सहभागी झालेल्या सगळ्याच खेळाडूंना आणि टीम्सला या निमित्ताने मनापासूनच्या शुभेच्छा देईन। दीपक शेठ आपण उल्लेख केल्याप्रमाणे आपण या मैदानावर साधारणपणे दरवेळेला क्रिकेटचे सामने त्या निमित्ताने आयोजित करत असता। आम्ही अनेकदा क्रिकेटच्या सामन्यांच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत। एक वस्तुस्थिती खरी आहे की आपल्या इथल्या खेळाडूंना एक हक्काचं त्या निमित्ताने व्यासपीठ मिळावं। त्यांना अशा पद्धतीच्या टूर्नामेंट ज्यावेळेला आपण आयोजित करतो त्यावेळेला त्यांनाही असं वाटतं की आपण कुठं ना कुठंतरी शहरी भागामध्ये जशा ओव्हल मैदानावर असतील जिमखान्याच्या समोर असतील अशा पद्धतीचे क्रिकेटचे सामने आयोजित होतात। अनेक मुंबईकर आपली जी मंडळी आहेत खेळाडू आहेत ते त्या निमित्ताने दर रविवारी तिथं मोठमोठ्या स्टेडियम्समध्ये मॅचेस होत असतात।
पण आपल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा या प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुम्ही जे या मॅचेस आयोजित करता या निश्चितपणाने अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. मी आलेले सगळे पंच असतील, अंपायर यांना सुद्धा या निमित्ताने शुभेच्छा देईन, कारण सर्वात जास्ती जबाबदारी ही नेहमी पंचांवर असते. कारण हळूहळू नाईट मॅचेस म्हटलं की इथं प्रेक्षकांची गर्दी वाढते आणि हे खेळाडू प्रेमी तेच असतात, हे क्रिकेट प्रेमी तेच असतात ज्यांची टीम या मैदानामध्ये खेळायला आलेली असते. त्याच्यामुळे जसं जसं एखादी टीम जिंकणार, एखादी टीम हरणार, त्याच्यामुळे खेळ जसा आपण खेळाडू वृत्तीने घेतला जातो तशी हार आणि जीत सुद्धा तितक्याच खेळाडू वृत्तीने आपण घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आलेल्या सर्व प्रेक्षकांना, खेळाडू प्रेमींनाही, क्रिकेट प्रेमींनाही माझी विनंती राहील की आपण चांगल्या पद्धतीनं या प्रीमियर लीगला प्रोत्साहन द्यावं, आलेल्या सर्वच खेळाडूंना अधिकाधिक प्रोत्साहन द्यावं आणि आपला एखादा खेळाडू आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये रणजी मॅच खेळताना पण त्यानिमित्ताने दिसावा, अशीच आमच्या सगळ्यांची तर मनापासूनची इच्छा असते. मी आपल्या सगळ्यांचेच मनापासून आभार व्यक्त करते. मला दीपक शेठ आपण 2 दिवसापूर्वी या संदर्भातलं आमंत्रण दिलं. मी खरं तर बघितलं असोसिएशनचे दोघं आमंत्रणाच्या आपल्या पत्रिकेवर. मी म्हणलं चांगलं आहे की प्रत्येक वेळेला राजकारणातच खमकी नेतृत्व हवीत अशातला भाग नाही, पण खेळांमध्ये सुद्धा ज्या वेळेला खमकी नेतृत्व मिळतात त्यावेळेला खऱ्या अर्थानं तो खेळ पुढे जात असतो. स्पर्धा आयोजित करायच्या म्हटलं तर ही काही साधी सोपी गोष्ट नसते. आज एखादी प्रीमियर लीग आयोजित करायची, टीम्स त्याच्यामध्ये आणायचं, साधारणपणे 24 ते 32 टीम्स येत असतात, त्यांचे सामने खेळवायचे, त्यांची सगळं आयोजन करायचं, व्यवस्थितपणे त्यांची सुरक्षा, इतर बाबी सगळ्या आपण बघायच्या. या सगळ्या गोष्टी करत असताना आयोजकांवर, असोसिएशनवर मोठी जबाबदारी असते आणि म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा आत्मीयतेने खेळावर प्रेम असणारे मंडळीच त्या निमित्ताने लागत असतात आणि म्हणून तुम्ही सगळेच जण मेहनत घेतात. मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते. मॅच चालू होत आहे त्यामुळे मी अधिक वेळ आपल्या सगळ्यांचा घेणार नाही, पण सगळ्याच खेळाडूंना शुभेच्छा देते. इथं प्रथम, द्वितीय, तृतीय उत्तेजनार्थ पारितोषिक आहेत. मॅन ऑफ द मॅच, बॉलर ऑफ द मॅच, फिल्डर, बॅट्समन सगळ्यांना आपण पुरस्कार द्याल, पण आमच्या सगळ्यांसाठी सहभागी होणाऱ्या सगळ्याच टीम आमच्यासाठी विजेता आहेत. कारण सहभागी जर टीम झाल्या नाहीत तर त्यातून विजेता हे येणार नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. महत्वाचे आहे आणि बहुधा या मॅच मध्ये दीपक शेठची टीम जिंकत आले आणि असा नव्हे की सागरची टीम हारावी असा आमचा बिलकुल मनोदर नाही आहे, परंतु जिंकत आले ती जिंकतच आले हे वास्तव आहे. म्हणून जिंकणाऱ्या टीमला ताईच्या वतीने आणि असोसिएशनच्या वतीने आपल्या पुन्हा एकदा शुभेच्छा राहतील. ताई, तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या या असोसिएशनची राहावा हीच आपणास नम्रतेची विनंती. धन्यवाद, 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 धन्यवाद. पाहतोय सामना जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांच्या दरम्यान. आता आपण पाहतोय फक्त आणि फक्त 3 धाब्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. यावेळेस मात्र आपण पाहतोय षटकातील पुढचा बॉल, यावेळेस आपण पाहतोय सुरेख बॉल, यावेळेस मात्र धाव घेण्याचा प्रयत्न, इथं मात्र आपण पाहतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील केला गेलाय, पण यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि इथं जर पाहिलं ना आपण तर षटक समाप्त होत आहे. आता आपण नक्कीच पाहणार आहोत फक्त आणि फक्त 3 धावांची गरज जिंकण्यासाठी. या मॅच मध्ये आलेल्या सर्व प्रमुख अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. आता 2च धावांची गरज आहे जिंकण्यासाठी श्री बापूजी देव क्रिकेट संघ घोटवळ संघाला आणि नक्कीच
या 2 धावा करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर. फक्त 2 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 7 विकेट आहेत 7. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळाला आहे. प्रीता 11 जावटे ए स्टार 11 भुवन. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी जय्यत तयारीमध्ये राहायचं आहे. नेक्स्ट मॅच प्रीता 11 जावटे ए स्टार 11 भुवन. दोन्ही संघ आपण जय्यत तयारीमध्ये राहायचं आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं प्रीता 11 जावटे संघाने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि ए स्टार 11 भुवन संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. ही लढत देखील आपल्याला काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे मित्रांनो. जाऊया, इथं फक्त 2च धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. जवळजवळ 7 बॉल मध्ये 2 धावांची गरज जिंकण्यासाठी असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये षटकातील आपण पाहतोय शेवटचा बॉल. याच दरम्यान आपण पाहतोय सुरेख फटका खेळला. हा बॉल सरळ चाललाय. धन 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 सीमारेषेच्या बाहेर आलाय. बेस्ट चौकार. श्री बापूजी देव घोटवळ संघ या ठिकाणी विजयी होते. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, तर पराजित संघाचे मनापासून कौतुक कौतुक कौतुक. चला बापूजी देव प्रसन्न घोटवळ संघ, आपण आता या स्टेजच्या पाठीमागे यायचं आहे. सर्वांना विनंती आहे दोन्ही टीमला एक एक्स्ट्रा खेळाडू आपण पाठवून द्या.